राज्याच्या तिजोरीची लूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखली। संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक। फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून मतभेद असतानाही जाहीर अभिनंदन। फडणवीसांकडे दलाल, फिक्सर, पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचेच। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदेंचा पक्ष म्हणजे अमित शहांचा पक्ष असल्याचाही घणाघात। मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन। फरार कृष्ण आंधळेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। पालिका निवडणुका संदर्भातल्या याचिकांवरील स्टे आज किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात उठला तरच उन्हाळ्यापूर्वी निवडणुकांची शक्यता। ज्येष्ठ कायदेतज्ञाचं मत। सुनावणी लांबली तर पावसाळ्यानंतर निवडणुका। बीड जिल्ह्यातल्या भूसंपादन प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांच्या अटकेचे आदेश। बीड कोर्टाकडनं वॉरंट जारी झाल्यामुळे खळबळ। भारत पाकिस्तान मॅचमध्ये भारत जिंकल्यावर मालवणच्या परप्रांतीय मुस्लिम भंगारवाल्यांच्या देशविरोधी घोषणा। प्रशासनाकडून बेकायदेशीर दुकान बुलडोझरने उद्ध्वस्त। निषेधासाठी मालवणच्या तरुणांची बाईक रॅली। परभणी जिल्ह्यातल्या सेलूमध्ये 7 कृषी अधिकाऱ्यांचं निलंबन। जालना नांदेड समृद्धी महामार्गातल्या वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन भोगलं। स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संभाजीराजांचं बलिदान न दाखवता संपवावी असा दबाव असल्याची अमोल कोल्हेंची यूट्यूब ब्लॉगमध्ये कबुली। शेवट कसा असावा याविषयी शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा। न्यू इंडिया बँकेतून 27 फेब्रुवारीपर्यंत 25,000 रुपये काढण्याची ग्राहकांना मुभा। बँकेच्या शाखेतून किंवा एटीएमचा वापर करून पैसे काढायला परवानगी। त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र। मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नसल्याचा दावा। मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबई महानगर प्रदेशात 36 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान। कोकण पट्टीतही उष्मा लहरीचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।